नदीकाठच्या बोटीतून आलेला स्वच्छ वारा, समुद्राच्या लाटांमध्ये जन्मलेला तारली मासा, मसाल्याच्या स्पर्शाने रस्सा होऊ खास, लसूण, धणे, मिरची आणि नारळ हाताने वाटलेले, सोप्या साध्या पदार्थातून होतो स्वाद खास, तारली आंबट तिखट जुन्या चवीत नव्या उत्साहाची झलक, आजही गावाकडच्या जेवणात ही डिश खास, तारली आंबट तिखट परंपरेचे एक जिवंत स्वाद, समुद्र, कोकम, मिरची, नारळ आणि मातीची चूल, सगळा गोवंतकीय अनुभव एका थाळीत समाविष्ट, समुद्र, कोकम, मिरची, नारळ आणि मातीची चूल, सगळा गोवंतकीय अनुभव एका थाळीत समाविष्ट. नमस्कार, मी प्राची शेटवेरेकर आणि आज आपण करणार आहोत गोव्यातील खेडेगावची एक अत्यंत खास व पारंपरिक रेसिपी, कारल्याचं सुकं आंबट व तिखट. या रेसिपीमध्ये आहे समुद्राच्या गोडसर चवीचा अनुभव, पोर्तुगीजांच्या तिखट मिरच्या, कोकणाचा नैसर्गिक मसाल्यांचा जादुई स्पर्श. चला तर मग पाहूया ही डिश गोमंतकीय पद्धतीत कशी बनवली जाते, काय आहे यामागची कहाणी आणि ही आपल्या पिढ्यांपर्यंत कशी पोहोचली. मित्रांनो, गोव्यातील खेडेगावात तारली आंबट तिखट ही डिश केवळ अन्न म्हणून नव्हे तर परंपरेचा भाग म्हणून जपली गेली आहे. सुमारे 10वे ते 11व्या शतकापासून गोव्यातील समुद्रकिनारी लोक मच्छीमारी करत असल्याचे पुरावे आढळतात. त्या काळात तारली मासा मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने तो शिजवण्याचे प्रयोग सुरू केले. गोव्याच्या जंगलात सहज मिळणारा कोकम प्राचीन काळापासून आहाराचा भाग आहे. 12व्या शतकातील कोकणी लोकांमध्ये कोकम घालून केलेला आंबट रस्सा याचा उल्लेख येतो. याच्याच पुढे विकसित झालेला प्रकार म्हणजे तारली आंबट तिखट. 15व्या शतकाच्या अखेरीस पोर्तुगीज गोव्यात आले. त्याआधी आंबट तिखटपणासाठी काळी मिरी, हळद आणि आले यांचा वापर होत असे. मिरची भारतात पोर्तुगीजांनी आणल्यानंतर 16व्या शतकात या डिशची खरी तिखट ओळख निर्माण झाली. जुन्या काळी बायका नारळ, धणे, लसूण आणि सुकी मिरची दगडी जात्यावर वाटत नंतर हा मसाला मातीच्या भांड्यात टाकून तारली, मासळी आणि कोकम घालून चुलीवर शिजवला जात असे. या पद्धतीला आजही गावाकडची खरी चव म्हटली जाते. तारली सहज उपलब्ध आणि पटकन पकडली जाणारी मासळी असल्याने गावागावातील भूक भागवण्यासाठी तारली आंबट तिखट रोजच्या जेवणाचा भाग बनली. भात आणि तारली हेच गावाकडचं क्लासिक कॉम्बिनेशन होतं, कारण तारली स्वस्त आणि पौष्टिक होती. गरीब कुटुंबाचं पोट भरायला तर श्रीमंताच्या घरी पाहुणचारासाठी या दोन्ही ठिकाणी आंबट तिखट समान प्रमाणात लोकप्रिय होती. तिची चव म्हणजे गोमंतकीय ओळखीचं प्रतीक मानलं जातं. थोडक्यात सांगायचं तर तारली आंबट तिखट बनवण्याची प्रथा सुमारे 800 ते 900 वर्षांपूर्वी पासूनच सुरू झाली. प्रथम कोकमामुळे आंबट, नंतर पोर्तुगीजांनी आणलेल्या मिरचीमुळे तिखट आणि अशा प्रकारे गोव्यातील गावोगावी ही डिश आजच्या स्वरूपात आली. गोव्यातील तारली ही डिश म्हणजे केवळ एक चव नव्हे तर गोव्याच्या परंपरेशी जोडलेली एक ऐतिहासिक ओळख आहे. चला तर मग तिच्या दिलचस्प इतिहास आणि गावाकडच्या जीवनाशी असलेला संबंध पाहूया. मित्रांनो, गोव्याच्या प्रत्येक पारंपरिक डिश मध्ये फक्त चव नाही तर आपल्या शरीराला पोषण देणारी अमूल्य परंपरा सामावलेली असते. आपल्या आजी आजोबांनी या रेसिपीज तयार करताना फक्त पोट भरण्यावर भर दिला नाही तर आरोग्याला चालना देणारा गुपित घटक त्यात मिसळले. अगदी तसंच काहीच आहे आपल्या आजच्या डिश मध्ये. गोवन स्टाईल तारली आंबट तिखट ही डिश तिखट आंबट रसाळ चवीमुळे जिभेवर मोहिनी घालते, पण तिच्यात दडलेलं असतं शरीराला पोषक गुणधर्मांचं गोड गुपित. या व्हिडिओच्या माध्यमातून शोधूया स्वादाच्या पलीकडे जाऊन याच्यात दडलेल्या आरोग्याचा खरा खजिना. तारली मासा शरीराला आवश्यक असे शुद्ध प्रोटीन्स पुरवतो, ज्यामुळे स्नायू बळकट होतात व शरीर तंदुरुस्त राहते.
या माशात ओमेगा 3 फॅटी ऍसिड मुबलक प्रमाणात असल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, रक्ताभिसरण सुरळीत राहते. आंबट तिखट मसाले व कोकम आणि चिंच पोट साफ ठेवतात व पचन सुधारतात. माशात असलेले कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन डी हाडांना बळकटी देतात. गावाच्या ताज्या मसाल्यांमुळे व हळदीमुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती क्षमता मजबूत होते. लो फॅट आहार शिजवताना तेल फार वापरले जात नाही, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. ताज्या नारळाचा रस्सा, मसाले व माशाची चव खाल्ल्यावर मन प्रसन्न होते, जे मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. माशात असलेले व्हिटॅमिन ए दृष्टी सुधारते. या माशात असलेले ओमेगा 3 व प्रोटीन्स त्वचा तजेलदार ठेवते आणि केस मजबूत होतात. गावात बनवताना वापरलेली लाकडी चुलीवरचे स्वयंपाकाचे धुरकट सुगंध आरोग्यास हानी न करता अन्नाची नैसर्गिक चव वाढवतात. म्हणून गावाकडचे ताजे आंबट तिखट हे केवळ जिभेला आनंद देणारे नव्हे, तर शरीराला आरोग्यदायी शक्ती देणारे पारंपरिक जेवण आहे. मित्रांनो, गोव्याची ही पारंपरिक रेसिपी म्हणजे केवळ एक चवदार अन्न नाही, तर ते शरीर, मन आणि आत्म्यांचं आरोग्य जपणारं रसायन आहे. चुलीवर शिजवलेलं माशाचं जेवण हे निसर्गाने दिलेलं नैसर्गिक औषध आहे. गोव्याची पारंपरिक मासळी रेसिपी म्हणजे आरोग्याचा अनमोल खजिना, जो प्रत्येक घासात अनुभवता येतो. चुलीवरचं जेवण म्हणजे निसर्गाशी जुळलेला जिव्हाळा आणि आयुष्यभराचं आरोग्य. जुनी रेसिपी जपणं म्हणजे पुढच्या पिढीला चव, आरोग्य आणि संस्कृतीची संपत्ती देणं. जुनी रेसिपी जपणं म्हणजे पुढच्या पिढीला चव, आरोग्य आणि संस्कृतीची संपत्ती देणं. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत, एका नव्या विषयासोबत.